चला, लास्ट लेक्चरला कुठपर्यंत घेतलं होतं? 2 लॉ घेतले होते, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर आणि लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन. काय होतं लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर? विधी total mass of reactant is equal to total mass of product. बरोबर आहे. इन अ केमिकल रिएक्शन टोटल मास ऑफ रिएक्टंट इज ऑलवेज इक्वल टू टोटल मास ऑफ प्रोडक्ट. सेकंड लॉ काय होता? सेकंड लॉ सिद्धी द प्रपोर्शन. बोल Proportion by mass of constituent element in different sample of compound is fixed. म्हणजे H2O चे जे 4 सॅम्पल आणले आपण, इंडिया, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, अफगाणिस्तान, तर सगळ्या ठिकाणी मासचं प्रपोर्शन काय राहील? इकडे बघा सेम राहील. कोणाचं मासचं प्रपोर्शन? कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट हायड्रोजन आणि ऑक्सिजन. मास ऑफ हायड्रोजन अपॉन मास ऑफ ऑक्सिजन यांचा रेशो किती येतो आठवतं? हायड्रोजनचा मास 1 तर 2चा 2 अपॉन ऑक्सिजनचा 16 किती आला? म्हणजे 1:8 हा रेशो फिक्स राहील सर. ठीक आहे, हा चेंज होणार नाही. आता आपण कव्हर करणार आहे मोल, तर नंतर घेऊ. त्याच्या पहिले आपण घेणार आहे काय? व्हॅलेन्सी. ठीक आहे, व्हॉट इज व्हॅलेन्सी? व्हॅलेन्सीची सिंपल एक डेफिनेशन आपण बघितली होती की कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ एन एलिमेंट इज कॉल्ड व्हॅलेन्सी. कंबाईन व्हायची कॅपॅसिटी. पण आता नाईन्थला एक दुसरी डेफिनेशन आहे आपली, थोडी ती जरा प्रॉपर एक्सप्लेन केलेली आहे. तर डेफिनेशन अशी आहे की व्हॅलेन्सीची द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स विच एन ॲटम ऑफ एन एलिमेंट, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स विच एन ॲटम ऑफ एन एलिमेंट गिव्स अवे और टेक्स अप. म्हणजे किती इलेक्ट्रॉन डोनेट करतो कोण? ॲटम. कोणाचा ॲटम असतो? एलिमेंटचा. टोटल एलिमेंट किती आहेत? 118. ठीक आहे, तर ॲटमचा जो एलिमेंटचा जो ॲटम आहे तो किती इलेक्ट्रॉन डोनेट करतो किंवा किती इलेक्ट्रॉन गेन करतो त्याला म्हणतो आपण त्याची व्हॅलेन्सी. ठीक आहे, द नंबर ऑफ ॲटम्स the number of electrons which an atom of an element gives away or takes up is called व्हॅलेन्सी. आता बघा, व्हॅलेन्सी जर समजायचे ना, एक गोष्ट यायला पाहिजे, त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तेव्हा जमेल जेव्हा तुम्हाला जमेल ॲटॉमिक नंबर काय. ठीक आहे, तर पहिले 28 एलिमेंट आपल्याला प्रॉपर काय करायचे? लर्न करायचे. आता किती इलेक्ट्रॉन डोनेट करतो आणि किती इलेक्ट्रॉन गेन करतो यालाच आपण काय म्हणतो? व्हॅलेन्सी. फॉर एक्झाम्पल जर मी सोडियम घेतलं, सोडियम Na, याचा ॲटॉमिक नंबर आहे 11, तर याला काय लिहितो आपण? 2,8,1. ठीक आहे, तर 2,8,1 म्हटल्यावर सोडियमच्या आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत रे? 1. तर सोडियम काय म्हणतो की यार जर हा इलेक्ट्रॉन जर मी डोनेट केला ना तर मी स्टेबल बनून जाईल. कसं काय स्टेबल बनून जाईल? कारण की सोडियमला बनायचंय एक नोबल गॅस. नोबल गॅस म्हणजे ज्यांचं ऑक्टेट डुप्लेट एकदम परफेक्ट कम्प्लीट आहे, म्हणजे एकदम प्रॉपर अशी रांगोळी बनवलेली आहे. पहिल्या शेलमध्ये 2, दुसऱ्या शेलमध्ये 8, तर सगळ्यांना काय बनायचंय? नोबल गॅस. सोडियम म्हणतो यार मी बी निऑन सारखा बनवू शकतो, पण एक कंडिशन आहे, मला काय करावं लागेल? हा इलेक्ट्रॉन डोनेट. जर सोडियमने हा एक इलेक्ट्रॉन डोनेट करून दिला तर सोडियम काय बनून जाईल? नाही, कॉन्फिगरेशन बनून जाईल नोबल गॅस वाला. सोडियम वर चार्ज येईल प्लस, एक इलेक्ट्रॉन डोनेट केला म्हणून Na प्लस. सोडियम एक इलेक्ट्रॉन डोनेट करतो ना, म्हणून मी म्हणेल सोडियमची व्हॅलेन्सी किती आहे? बरोबर आहे, व्हॅलेन्सी किती राहील? 1. ठीक आहे, आता मला एक सांगा, सपोज मी घेतला मॅग्नेशियम. काय घेतला? मॅग्नेशियम. त्याचा ॲटॉम हे गण्या 2,8,2. बोला आता याची स्टोरी काय वाटतं वेदिका? याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? 2. हा भाऊ काय म्हणतो की मी 2 इलेक्ट्रॉन जर डोनेट करून दिले तर मी बी काय बनवू शकतो? नोबल गॅस वाला कॉन्फिगरेशन. नोबल गॅसचं कॉन्फिगरेशन म्हणजे सगळ्यात स्टेबल कॉन्फिगरेशन. पूर्ण लढाई त्याच्यासाठी आहे. ठीक आहे, तर मॅग्नेशियम 2 इलेक्ट्रॉन डोनेट करून त्याच्यावर चार्ज येतो 2+ आणि त्याचं कॉन्फिगरेशन म्हणजे 2,8. मॅग्नेशियमची व्हॅलेन्सी किती आहे? 2. जेवढा चार्ज ना तेवढीच काय राहते? व्हॅलेन्सी. आता समजा एक नमुना आहे, त्याचं नाव आहे क्लोरीन 17. बरोबर आहे अनुष्का? कॉन्फिगरेशन काय सांगशील याचं? 2,8,7. पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या शेलमध्ये 8, नंतर उरलेले 7. हा भाऊ काय म्हणतो की यार मला बी नोबल गॅस बनायचं आहे. नोबल गॅस वाला कॉन्फिगरेशन पाहिजे. निऑन तर दूर आहे, जवळवाला आहे एर्गॉन. हा भाऊ आहे 2,8,8. हा म्हणतो मी बी हा बना, म्हणजे माझी इच्छा आहे की मी याचं कॉन्फिगरेशन घेऊन घेऊ. मग याचं कॉन्फिगरेशन घेण्यासाठी याला काय करावं लागेल? 1 इलेक्ट्रॉन गेन करावं लागेल.
हा भाऊ म्हणतो मी जर एक इलेक्ट्रॉन गेन करून घेतला तर मी होऊन जातो Cl मायनस. मायनस म्हणजे -1. तर हा होऊन गेला 2,8,8. म्हणजे पूर्ण लढाई जी चालते केमिस्ट्रीमध्ये इलेक्ट्रॉन डोनेट आणि गेन करायची कशासाठी चालू आहे? टू अटेन द स्टेबल नोबल गॅस कॉन्फिगरेशन. त्याच्यासाठी इलेक्ट्रॉन डोनेट होतात, त्यासाठी इलेक्ट्रॉन गेन होतात आणि त्याला आपण म्हणतो व्हॅलेन्सी. बरोबर आहे. क्लोरीनची बी व्हॅलेन्सी 1, सोडियमची बी व्हॅलेन्सी 1. तुम्ही म्हणणार सर व्हॅलेन्सी डिटरमाइन कसं काय करायची? की व्हॅलेन्सी आम्ही ठरवणार कसं काय? आम्हाला देऊन दिला ॲल्युमिनियम, त्याचा ॲटॉमिक नंबर 13, त्याची व्हॅलेन्सी कसं काय काढणार रे? बरोबर आहे. तर याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? 3. तर हा भाऊ काय म्हणतो 3 इलेक्ट्रॉन घेऊन जा, मी बनून जातो Al3 + 2,8. ॲल्युमिनियमची व्हॅलेन्सी किती राहील बोला? 3. ॲल्युमिनियमने 3 इलेक्ट्रॉन डोनेट केले, त्याची व्हॅलेन्सी 3. बरोबर आहे. मला आता एक सांगा, एक सिंपल क्वेश्चन विचारतो. कोणाला विचारू? मनस्वी वाडीले. इन्स्टा आयडी बी सांगू का? ऐक. तर मला सांगा की समजा आपण एक एलिमेंट घेतला, कोणता घेतला? निऑन घेतला. निऑन तर मी सांगितलेला आहे. निऑन घेतला, ऐकून घ्या, टेन्शन नको घेऊ, येऊन जाईल तुला. समजून घे. फ्लोरीन घेतला, याचा ॲटॉमिक नंबर 7 आहे. ठीक आहे. तर पहिल्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन येतील? पहिल्या शेल मध्ये 2. उरले किती? 5 मधून 7 मधून 2 गेले 5. तर मग हा भाऊ काय सांगेल की यार मला बी नोबल गॅस बनायचं आहे, नोबल गॅस वाला कॉन्फिगरेशन पाहिजे. तर हा भाऊ काय विचार करेल? मी 3 इलेक्ट्रॉन काय करतो? गेन करतो. 3 इलेक्ट्रॉन गेन करतो. जर याने 3 इलेक्ट्रॉन गेन केले तर याच्यावर चार्ज काय म्हणजे फ्लोरीन आहे ना? हा बरोबर आहे. सॉरी फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 9 आहे रे. 9 आहे. सॉरी. तर इथं काय येईल? 7. तर हा काय करेल? 2 इलेक्ट्रॉन, 1 इलेक्ट्रॉन काय करेल? गेन. मग हा जर 1 इलेक्ट्रॉन गेन करून घेईल, याच्यावर चार्ज येऊन जाईल -1 आणि हा आपण बनवून जाईल 2,8. ठीक आहे. 9 होता ना हा, 2,7 होता हा. हे झालं फ्लोरीनचं. बरोबर आहे. पूर्वा मला सांग, ऑक्सिजन आहे. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8 आहे. याचं कॉन्फिगरेशन काय येईल आणि व्हॅलेन्सी काय येईल? पहिल्या शेल मध्ये किती येतील? 2,6. बरोबर आहे विधी. मग मला एक सांगा, पहिल्या शेल मध्ये 2, दुसऱ्या शेल मध्ये 6. हा भाऊ काय सांगतो? मला बी बनायचंय 2,8. मग कसं काय बनेल तो? 2 इलेक्ट्रॉन गेन करून घेईल. जर याने 2 इलेक्ट्रॉन गेन केले समजा, +2 इलेक्ट्रॉन जर झाले याचं, तर याच्यावर चार्ज काय होऊन जाईल? 2- याची व्हॅलेन्सी किती आहे? 2. तुम्ही म्हणणार सर एक फॉर्म्युला सांगून द्या की व्हॅलेन्सी आम्ही डिटरमाइन कसं काय? हे समजलं सगळं? हे समजलंय? आता बघा, एक क्वेश्चन देतो मी. नाही थांबा, एक काम करू आपण. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 कॉन्फिगरेशन 1, हेलियमचा ॲटॉमिक नंबर 2 कॉन्फिगरेशन 2, हेलियम नंतर येतो लिथियम ॲटॉमिक नंबर 3. तर काय करणार? 2, मग या भाऊची व्हॅलेन्सी किती राहील? 1. बघा, आउटर मोस्ट शेल मध्ये एक फॉर्म्युला निघला लक्षात घ्या. आउटर मोस्ट शेल मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, तर व्हॅलेन्सी 1 बिंदास म्हणून. 2 आहे तर 2, 3 आहे तर 3. कार्बनची व्हॅलेन्सी किती माहिती? 4 आहे. त्याचं कारण काय आहे की आउटर मोस्ट शेल मध्ये सर 4 इलेक्ट्रॉन आहे. पण जर आउटर मोस्ट शेल मध्ये 4 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन राहिले तर व्हॅलेन्सी कसं काय काढणार? तो नंबर 8 मधून काय करायचा? मायनस. व्हेरी गुड. ठीक आहे. जर समजा आउटर मोस्ट शेल मध्ये x इलेक्ट्रॉन आहे आणि x हा ग्रेटर आहे कोणापेक्षा? 4 पेक्षा, तर व्हॅलेन्सी राहील 8 - 1. आता हे फॉर्म्युला बघितल्यावर खतरनाक वाटतं एकदम, पण तेवढं काहीच नाहीये. आउटर मोस्ट शेल मध्ये समजा कॉन्फिगरेशन आहे 2,8,7. याची व्हॅलेन्सी काढायची. आउटर मोस्ट शेल मध्ये ज्या 4 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन आहे ना, त्याचं व्हॅलेन्सी लिहायचं 8 - 7. किती? बरोबर आहे. पोटॅशियम याचं कॉन्फिगरेशन काय राहतं माहिती तुम्हाला? 19 आहे हा. 2,8,1. याचं 2,8,9 नाही राहत. ऑक्टेट रूल फॉलो करतो ना आपण, लिहितो 8,1. याची व्हॅलेन्सी किती आहे? 1. म्हणजे आउटर मोस्ट शेल मध्ये 1 इलेक्ट्रॉन व्हॅलेन्सी 1, आउटर मोस्ट शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन व्हॅलेन्सी 2, 3 इलेक्ट्रॉन 3, 4 इलेक्ट्रॉन 4 असे करायला लागला. 4, 5 इलेक्ट्रॉन तर 8 - 5 3, 6 इलेक्ट्रॉन 8 - 6 2, 7 इलेक्ट्रॉन 8 - 7 1 आणि 8 इलेक्ट्रॉन राहिले तर 8 - 8 0. नोबल गॅसेसची व्हॅलेन्सी किती राहते? 0. समजलं? आता हे सगळं ठीक आहे सर, सगळं चांगलं चालू होतं. आता प्रॉब्लेम होऊन गेला काही 2-4 नमुन्यांमध्ये. झालं काय की बघा, आता ज्याला कॉन्फिगरेशन जमतंय ना त्याला समजून जाईल. कॉन्फिगरेशन नाही येते
तर बघा आता काय झालं तुम्हाला, तुम्ही बघितलं सर एका ठिकाणी Fe वर 2+ चार्ज आहे, म्हणजे याची व्हॅलेन्सी किती आहे 2. ठीक आहे. मग पूर्वाने बघितलं एका बुक मध्ये, तिने बघितलं सर एका ठिकाणी Fe वर 3+ चार्ज आहे, किती आहे 3+. तुम्ही सांगितलं सर Fe वर 2+ बी चार्ज आहे, Fe वर 3+ बी चार्ज आहे. असं तर कधी होणार नाही की एका एलिमेंटची 2 व्हॅलेन्सी. सोडियमची व्हॅलेन्सी 1, मॅग्नेशियमची 12, 2,8,2, ॲल्युमिनियमची 3, तर ॲल्युमिनियमची व्हॅलेन्सी 3. मग आता विषय असा झाला की सर याची व्हॅलेन्सी काय आहे. तर मी तुम्हाला सांगेल की व्हॅलेन्सी ना हा जरा एक स्पेशल केसेस आहेत, याला म्हणतो आपण व्हेरिएबल व्हॅलेन्सी. एकच ऍटम, एका एलिमेंटचा ऍटम मोर दॅन 1 व्हॅलेन्सी दाखवतो, एकापेक्षा जास्त व्हॅलेन्सी दाखवतो. म्हणजे काय बघा, इथं Fe ची व्हॅलेन्सी आहे 2 आणि इथं आहे 3. याला म्हणतो आपण की सर एका डिफरंट कंडिशन मध्ये, अंडर डिफरंट कंडिशन, ऍटम्स ऑफ सम एलिमेंट, जसं कॉपर आहे, कॉपरवर बी +1 बी राहतो, +2+ बी राहतो. मग इथं व्हॅलेन्सी किती आहे मनस्वी 1. वेदिका इथं किती आहे 2, बरोबर आहे. इकडे घेतला मी मर्क्युरी Hg प्लस Hg2+, बरोबर. अनुष्का याची व्हॅलेन्सी 1, याची व्हॅलेन्सी 2. तुम्ही म्हणता सर इथं गद्दारी आहे की तुम्ही आता सांगितलं सोडियमची 1, मॅग्नेशियमची 2, ॲल्युमिनियमची 3. इथं तर सगळ्यांची अलग अलग व्हॅलेन्सी आहे. टॉपिकचं नावच काय आहे, व्हेरिएबल व्हॅलेन्सी. की सर अंडर डिफरंट कंडिशन, काही अशा कंडिशन आहेत जे आपल्याला आता बुक मध्ये मेन्शन केलेले नाही. अंडर डिफरंट कंडिशन atoms of some element, काही एलिमेंट आहे, gives away or takes up different number of electrons and this property is called variable valency. ठीक है, under different condition येत नसेल ना कंडिशन, atoms of some element, किती मिनिट झाले, gives away or takes up different number of electrons. This property is called variable valence. आता बघा पेपर मध्ये काय क्वेश्चन येईल बघा, नीट ऐका. पेपर मध्ये येईल Fe2+ काय, Fe3+ काय. हा, पॉझिटिव्ह चार्जला काय म्हणतो रे आपण नेहमी, कटायन. शाबास, ते सांगायचं राहिलं. आणि निगेटिव्हला Cl- निगेटिव्हला अनायन. ठीक आहे. आता बघा Fe2+, पेपर मध्ये विचारेल Fe2+ चं नाव काय, बोलायचं सर हा आहे फेरस. आणि Fe3+ राहिला तर फेरिक फेरस आणि फेरिक. ठीक आहे. Cu+, क्युप्रिक. आयसी लावायचं शेवटी, मर्क्युरस. समजलं, शाबाश. वडापाव खाते नाही ना, अभ्यासाची बोंब आपली. हे समजलं व्हॅलेन्सी. दोघं पाठ करायचे, व्हॅलेन्सी अँड व्हेरिएबल व्हॅलेन्सी. समजलं. आता तुम्हाला मी जरा क्वेश्चन आन्सर करू आपण. ठीक आहे, स्टार्ट करू. ठीक आहे विधी. फर्स्ट क्वेश्चन, मला सांग फ्लोरीनचा ऍटॉमिक नंबर 9 आहे, तर त्याची कॉन्फिगरेशन काय येईल, 2,7. ठीक आहे. 2,7 आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, 7. तर व्हॅलेन्सी कसं काय डिटरमाइन करणार, 8 - 7. फ्लोरीनची व्हॅलेन्सी 1. ठीक आहे. मला सांग फ्लोरीन नंतर येतो निऑन, त्याचा ऍटॉमिक नंबर 10 आहे. कॉन्फिगरेशन 2,8. 2,8 आणि व्हॅलेन्सी 0. व्हेरी गुड, शाबास. मला सांग क्लोरीनचा ऍटॉमिक नंबर 17 आहे, व्हॅलेन्सी 2,8,7. बरोबर आहे. व्हॅलेन्सी किती येईल मग, 8 - 7 1. मला सांग Fe2+ चं नाव काय, Fe2+. फेरस. ठीक आहे. Fe3+ चं फेरिक. ठीक आहे, बरोबर आहे. पूर्वा बघू नका, इकडे माझ्याकडे बघा तुम्ही. मला सांग हेलियम नाही, मॅग्नेशियम 12. 2,8. 8,2. व्हॅलेन्सी 2. ठीक आहे. मला सांगा, कोण सांगेल, वेदिका व्हेरिएबल व्हॅलेन्सी सांगशील. कशाची, मला सांग Cu+ आणि Cu2+. Cu+ मध्ये व्हॅलेन्सी किती आहे, 1. आणि Cu2+ मध्ये 2. 2. मग या टॉपिकला काय म्हणतो आपण, व्हेरिएबल व्हॅलेन्सी. व्हेरिएबल व्हॅलेन्सी मध्ये मला सांग Hg+ शिकवला होता, Hg+ चं नाव काय, मर्क्युरस. आणि Hg2+ चं मर्क्युरी. ठीक आहे. व्हॉट इज व्हेरिएबल व्हॅलेन्सी, Under a different condition,
some elements gives atoms away of some element. atoms of some elements gives away and takes up is called variable valency. Takes up काय Takes up the different- electrons. different number of Electrons. this property is called Variable valency.